जिथे ईव्हीएम ठेवलेला आहे त्याचा दरवाजा चक्क फोडलेला आहे। ती बातमी आपण आता पाहूया। ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी कडक बंदोबस्त आहे। असं असताना रायगड जिल्ह्यातील पेण नगर परिषदेच्या स्ट्रॉंग रूम मधील दरवाजा चक्क उघडा असल्याचं आढळून आलं। मात्र हा सगळा प्रताप कुणी केलाय पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। उंदरांचा प्रताप, पोलिसांना ताप। उंदरानं भेदला स्ट्रॉंग रूमचा पहारा। स्ट्रॉंग रूमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ। सीसीटीव्हीची निगराणी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि 24 तास कार्यकर्त्यांचा खडा पहारा। मात्र एवढं सगळं असतानाही ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या कपाटाचा दरवाजा उघडा असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि राज्यात एकच खळबळ उडाली। उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या दिशेने धाव घेतली। मात्र हा सगळा प्रताप केलाय तो एका उंदरानं। रायगड जिल्ह्यामधल्या पेणमध्ये जो स्ट्रॉंग रूम आहे त्या स्ट्रॉंग रूम मध्ये उंदीर सापडलेला आहे आणि त्यानंतर गोंधळ झालेला आहे। आपण आता पेणच्या या स्ट्रॉंग रूम बाहेरच आहोत। पेणमधल्या केईएसच्या शाळेमध्ये स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आलेला आहे। हे जे स्ट्रॉंग रूम आहे हे पेण नगरपालिकेचे जे मतदानाच्या मशीन आहेत या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत। हे दृश्य पहा, हा उंदीर ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम मध्ये शिरलाय, टेबलाच्या कपाटावर फिरतोय आणि हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केलेल्या ईव्हीएमच्या सुरक्षेवरून नाराजी व्यक्त केली। अचानक हा जो 19 दिवस नंतरच्या निकालाची परिस्थिती तयार झाली। मला असं वाटतं स्ट्रॉंग रूम प्रिपेअर करायला प्रशासनाला आवश्यक जो वेळ होता तो मिळाला नाहीये। ह्या ज्या ईव्हीएम ठेवलेल्या आहेत ते लॅब आहे, ती शाळेची लॅब आहे। तर लॅबला वेगवेगळं म्हणजे तिथे ड्रेनेज पण आहे, बेसिन पण आहेत, खिडक्या आहेत, तिथे वेगवेगळे होल आहेत आणि तिथे अर्थात असणार तो वावर। आता विषय एवढाच याच्यातला की जी काय प्रिकॉशन त्यांनी घ्यायला पाहिजे त्याच्या बाबतीत त्यांनी आता त्यांनी प्रिकॉशन बाकीचे घ्यायला पाहिजे। तर तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी तातडीनं पेणच्या स्ट्रॉंग रूमला भेट दिली आणि उंदराचा सुळसुळाट रोखण्यासाठी कारवाईचे आदेश दिले। एका बाजूला देशभरात ईव्हीएम हॅकिंगवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। त्यामुळे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर पर्यंत लांबणीवर टाकल्यानं राजकीय पक्षांचे कार्यकर्ते ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर तळ ठोकून आहेत। 3 शिफ्टमध्ये कार्यकर्ते स्ट्रॉंग रूम बाहेर पहारा देत आहेत। मात्र आता उंदरानं स्ट्रॉंग रूमची सुरक्षा भेदून एक प्रकारे निवडणूक आयोगाचा कारभार चव्हाट्यावर आणलाय। त्यामुळे लोकांचा निवडणूक आयोगावरील विश्वास कायम ठेवण्यासाठी आयोगानंच ईव्हीएमच्या सुरक्षेची काटेकोरपणे काळजी घ्यायला हवी। सचिन कदम, साम टीव्ही न्यूज, रायगड।